मंडळी, छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप वेगवेगळ्या पद्धतींनी जाती व्यवस्था हटवण्यासाठी प्रयत्न केले. त्याबद्दलचे त्यांचे अनेक प्रयत्न आणि किस्से आजही अधूनमधून आपल्या कानावर पडत असतात. त्यातलाच एक किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही यापूर्वी तो ऐकला असेल, पण तरीही हा किस्साच एवढा खास आहे की पुन्हा पुन्हा ऐकावा वाटतो. तर मंडळी, शाहू महाराजांच्या राजवटीत एका दलित तरुणाला लोकांनी केवळ सार्वजनिक ठिकाणचं पाणी पिला म्हणून बेदम मारहाण केली. आणि या घटनेनंतर शाहू महाराजांनी असा डाव टाकला की ज्या लोकांना त्या तरुणाचा स्पर्शही चालत नव्हता, तेच लोक पुढे त्याच्या हातचा चहा पिऊ लागले. ही गोष्ट आहे गंगाराम कांबळे यांची. शाहू महाराजांसोबत हा नेमका काय किस्सा घडला होता, त्यानंतर शाहू महाराजांनी त्या घटनेवर काय ऍक्शन घेतली, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, आज आपण ज्या काळात जगतो त्या काळात हॉटेलमध्ये कोण चहा बनवतं, त्याची जात किंवा तो कोणत्या धर्माचा आहे याचा आपण फारसा विचार करत नाही. पण 100 वर्षांपूर्वीची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्या काळात माणसाची किंमत त्याच्या कर्तृत्वावर नाही, तर त्याच्या जातीवर ठरवली जायची. काही लोकांना सार्वजनिक विहिरीतून पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. मंदिरात प्रवेश नव्हता. अगदी त्यांच्या सावलीतही अपवित्र मानलं जायचं. पण याच काळात कोल्हापूर संस्थानात एक राजा होता, जो फक्त गादीवर बसून राज्य करणारा नव्हता, तर समाज बदलण्याचं स्वप्न पाहणारा होता. ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराजांना माहिती होतं की फक्त भाषण करून किंवा कायदे करून समाज बदलत नाही. लोकांच्या मनात रुजलेली भीती आणि भेदभाव मोडून काढण्यासाठी काहीतरी धाडसी कृती करावी लागते. आणि अशी एकही कृती करण्याची संधी राजर्षी सोडत नसत. असंच एक प्रकरण झालं. गंगाराम कांबळे, महार समाजातील एक साधा, प्रामाणिक आणि मेहनती तरुण, तो शाहू महाराजांच्या राजवाड्यात घोड्यांची देखभाल करण्याचं काम करायचा. महाराजांचा तो अत्यंत विश्वासू नोकर होता. पण गंगाराम फक्त काम करणारा माणूस नव्हता. शाहू महाराजांच्या सत्यशोधक विचारांचा त्याच्यावर खोल प्रभाव पडला होता. त्यामुळे जातीभेदाविरुद्ध त्याच्या मनात बंड होतं. म्हणजे त्या काळात फक्त सवर्ण आणि दलित यांच्यातच भिंत नव्हती, तर दलित समाजातही महार आणि मातंग यांच्यात मतभेद होते. गंगारामला वाटायचं, आपण आधी आपल्यातली दरी मिटवली पाहिजे, मगच मोठ्या अन्यायाविरुद्ध लढता येईल. म्हणून तो राजवाड्यात काम करणाऱ्या महार आणि मातंग समाजातील नोकरांना एकत्र बसून जेवायला लावायचा. जेवण झाल्यावर सगळे मिळून राजवाड्यातील हौदावर जाऊन पाणी प्यायचे. आज ही गोष्ट अगदी साधी वाटेल, पण त्या काळात हा एक प्रकारचा सामाजिक विद्रोह होता. आणि याच विद्रोहाची किंमत गंगारामला एकदा चुकवावी लागली. राजवाड्यातील काही जातीयवादी कर्मचाऱ्यांना हे अजिबात सहन झालं नाही. हा दलित माणूस आमच्या हौदाला हात लावतो, हा विचारच त्यांना असह्य झाला. त्यांनी गंगारामला धडा शिकवायचं ठरवलं. पण थेट हल्ला केला असता तर शाहू महाराजांनी त्यांना कधीच सोडलं नसतं. त्यामुळे त्यांनी एक कट रचला. राजवाड्यात संतराम नावाचा एक नोकर होता. त्याला जुगारांचं व्यसन होतं. पैशासाठी तो काहीही करायचा. त्याने एका शिपायाचे काही पैसे आणि एक मौल्यवान वस्तू चोरली आणि त्या चोरीवरून गोंधळ सुरू झाला. पण खरा चोर सापडत नव्हता. तेवढ्यात काही लोकांच्या डोक्यात एक कल्पना आली. हा चोरीचा आरोप आपण गंगारामवर टाकूया. आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याच्यावरच चोरीचे आरोप केले. त्यामुळे झालं असं की काही क्षणात तिथलं सगळं वातावरण बदललं. कोणताही पुरावा नसताना गंगारामला पकडलं गेलं आणि त्यानंतर त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तरी देखील ते जातीयवादी लोक त्याला वारंवार एकच प्रश्न विचारायचे, कबूल कर, चोरी तूच केली आहेस. पण गंगाराम एकच उत्तर द्यायचा, मी ही चोरी अजिबात केलेली नाही. मंडळी, जसजसा तो नकार देत होता तसतशी त्याला मारहाण वाढत होती. त्याची पाठ संपूर्ण रक्तबंबाळ झालेली होती. शरीरावर जखमा झालेल्या होत्या. पण त्यानं खोटा गुन्हा कधीच कबूल केला नाही. शेवटी मारहाण करणाऱ्यांच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलं, हौदाला हात लावशील तर आताच समजेल तुला आम्ही कोण आहोत ते. हे वाक्य ऐकताच गंगारामच्या लक्षात आलं, ही चोरीची शिक्षा नाही, ही तर जातीची शिक्षा आहे. त्याला चोर म्हणून नाही, तर दलित म्हणून मारलं जात होतं. त्या दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यावेळी शाहू महाराज कोल्हापुरात नव्हते. ते दिल्लीला गेलेले होते. म्हणून त्याची बाजू कोणच ऐकून घेत नव्हतं. पण काही दिवसांनी शाहू महाराज परत आले आणि गंगाराम थेट त्यांच्या भेटीला पोहोचला. त्याने आपली रक्तबंबाळ पाठ महाराजांना दाखवली आणि पुढच्या काही मिनिटात जे घडलं त्यानं कोल्हापूरच्या इतिहासात सामाजिक न्यायाचं नवं पान लिहिलं. गंगाराम कांबळे शाहू महाराजांसमोर शांत उभे होते. त्यांच्या अंगावरच्या जखमा अजून ताज्या होत्या. पाठीवरच्या फटक्यांच्या आणि लाथाबुक्यांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. एका निष्पाप माणसाला केवळ त्याच्या जातीमुळे इतक्या अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली होती. पण गंगाराम काही बोलत नव्हते. पण त्यांच्या पाठीवरच्या जखमाच
सगळं सत्य सांगत होत्या. गंगारामची अवस्था पाहून शाहू महाराजांच्या डोळ्यात संताप आणि वेदना एकाच वेळी दाटून आल्या. ज्याला आपण विश्वासानं आपल्या राजवाड्यात काम दिलं, त्याच्यावर आपल्या नाकाखाली असा अन्याय झाला, हे महाराजांना असह्य होतं. त्यामुळं असह्य झालेल्या शाहू महाराजांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. मारहाण करणाऱ्या सगळ्यांना राजवाड्यात हजर करण्यात आलं. एकामागून एक पुरावे समोर आले आणि सत्य बाहेर आलं. चोरीचा आरोप खोटा होता. गंगारामला चोर ठरवण्यासाठी संपूर्ण कट रचण्यात आलेला होता. त्याचं कारण एकच, त्यानं राजवाड्यातल्या हौदाचं पाणी पिण्याचं धाडस केलं होतं. हे ऐकताच शाहू महाराजांचा संताप अनावर झाला. इतिहासात उल्लेख येतो की ज्यांनी गंगारामला निर्दयीपणे मारहाण केली होती, त्यांनाच महाराजांनी कठोर शिक्षा दिली. घोड्याच्या चाबकानं त्यांची पाठ फोडली गेली. कारण महाराजांचा एकच संदेश होता, या राज्यात माणसाला जातीवरून अपमानित करणाऱ्याला माफी नाही. पण इथेच शाहू महाराज थांबले नाहीत. त्यांना माहिती होतं की शिक्षा दिल्यानं काही लोक सुधारतील, पण समाज बदलणार नाही. जर खऱ्या अर्थानं अस्पृश्यता मोडायची असेल, तर लोकांच्या मनातली घाण साफ करावी लागेल. आणि त्यासाठी त्यांनी एक असा निर्णय घेतला, ज्याचा विचार त्या काळात कोणी स्वप्नातही केला नसता. महाराजांनी गंगारामला जवळ बोलावलं आणि म्हणाले, गंगाराम, ही नोकरी आता सोड. तू स्वतःचा व्यवसाय कर. पैशांची चिंता करू नकोस. भांडवल मी देतो. महाराजांचा हा फक्त दिलासा नव्हता, तर एका सामान्य माणसाला स्वाभिमानानं उभं राहण्याची ताकद देणारा निर्णय होता. त्यानंतर लवकरच कोल्हापूरच्या भावसिंगजी रोडवर एक नवीन हॉटेल सुरू झालं. त्याचं नाव होतं सत्य सुधारक हॉटेल. आज हे नाव साधं वाटेल, पण त्या काळात या नावाची पाठीच एक घोषणा होती. हे फक्त चहाचं हॉटेल नव्हतं, तर हजारो वर्षांच्या जातीय भिंतींना पहिला मोठा तडा देणारं ठिकाण होतं. पण एक मोठा प्रश्न अजूनही उभाच होता. हॉटेल तर सुरू झालं, पण तिथे चहा प्यायला कोण येणार? त्या काळात उच्चवर्णीय लोक दलितांच्या हातचं पाणीही पित नव्हते. मग गंगारामच्या हातचा चहा कोण पिणार? मंडळी, याच ठिकाणी शाहू महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. महाराजांनी कोणतंही भाषण केलं नाही, कोणावर दबाव टाकला नाही. त्यांनी स्वतः कृती करून दाखवली. दररोज सकाळी ते आपल्या सरदारांसह, अधिकाऱ्यांसह आणि मान्यवरांसह गंगारामच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जाऊ लागले. कल्पना करा मंडळी, ज्यांच्या समोर संपूर्ण संस्थान नतमस्तक व्हायचं, तो राजा एका दलिताच्या छोट्याशा हॉटेलमध्ये बसून निवांत चहा पिताय. सुरुवातीला अनेकांना हे खटकलं, काही लोकांनी विरोधही केला. पण राजासमोर कोण बोलणार? हळूहळू अधिकारी झाले, मग व्यापारी आले, मग सामान्य लोकही यायला लागले. ज्यांना कालपर्यंत गंगारामचा स्पर्शही नको होता, तेच लोक आज त्याच्या हातचा चहा पिऊ लागले. त्या काळात शाहू महाराज लोकांना म्हणायचे, माझी सही हवी असेल, माझं काम हवं असेल, तर आधी गंगारामच्या हॉटेलमध्ये या. विचार करा मंडळी, किती मोठी सामाजिक रणनीती होती ती. महाराजांना माहिती होतं की कायद्यानं लोकांना शिक्षा करता येईल, पण मन बदलण्यासाठी लोकांना एकाच टेबलावर बसवावं लागेल. आणि अगदी तसंच घडलं. सत्य सुधारक हॉटेलमध्ये पहिल्यांदाच विविध जातींचे लोक एकाच ठिकाणी बसू लागले. एकाच भांड्यात बनलेला चहा पिऊ लागले. त्याच दुकानात बसून चर्चा करू लागले. मंडळी, तो चहा फक्त चहा नव्हता, तर तो त्या काळातला समतेचा पहिला घोट होता. तो माणुसकीचा पहिला घोट होता. आणि तिथूनच सुरू झाली एका मोठ्या सामाजिक क्रांतीची खरी सुरुवात. मंडळी, गंगारामचं सत्यसुधारक हॉटेल सुरू झालं, पण काही दिवसातच हे स्पष्ट झालं की हे ठिकाण फक्त चहा पिण्यापुरतं मर्यादित राहणार नाही, तर इथे दररोज वेगवेगळ्या समाजातील लोक भेटू लागले. समाज सुधारणेवर चर्चा होऊ लागल्या. अस्पृश्यता, शिक्षण, समान हक्क आणि सामाजिक न्याय यावर विचारांची देवाणघेवाण होऊ लागली. हळूहळू गंगाराम कांबळेचं हे छोटंसं हॉटेल कोल्हापूरमधील दलित आणि वंचित समाजाच्या चळवळीचं केंद्र बनलं. कालपर्यंत ज्याला लोक फक्त महार म्हणून हिणवत होते, तोच गंगाराम आता लोकांना संघटित करू लागला होता. शाहू महाराजांचा उद्देशही हाच होता. त्यांना गंगारामला फक्त रोजगार द्यायचा नव्हता, तर त्याच्यातील नेतृत्व गुण जाग करायचं होतं. म्हणूनच त्यांनी त्याला केवळ आर्थिक मदत केली नाही, तर प्रत्येक टप्प्यावर त्याच्या पाठीशी ते उभे राहिले. इतिहासात उल्लेख येतो की गंगारामच्या हॉटेलमध्ये सोडा वॉटरचं मशीनही महाराजांनी स्वतः विकत घेऊन दिलं. कारण त्यांना हा व्यवसाय यशस्वी व्हावा असं मनापासून वाटत होतं. एक राजा आपल्या प्रजेतील एका सामान्य माणसाच्या व्यवसायाची इतकी काळजी घेतो, हे त्या काळात कल्पनेपलीकडचं होतं. पण शाहू महाराजांची सामाजिक क्रांती इथेच थांबली नाही. त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू केल्या, वसतिगृह उभारली, सरकारी नोकऱ्यांमध्ये मागास समाजाला संधी दिली आणि समाजाच्या प्रत्येक स्तरावर समानतेचं तत्व रुजवण्याचा प्रयत्न केला. गंगाराम कांबळे हे त्या मोठ्या परिवर्तनाचं एक जिवंत उदाहरण होतं.
काळ पुढे सरकत गेला. 1922 मध्ये शाहू महाराजांचं निधन झालं. त्यानंतर अनेकांना वाटलं असेल की आता ही चळवळ थांबेल, पण तसं झालं नाही. कारण शाहू महाराजांनी एक नेता घडवला होता. तो म्हणजे गंगाराम कांबळे. पुढे गंगाराम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीशी जोडले गेले. त्यांनी दलित समाजाला संघटित करण्यासाठी मोठं काम केलं. दलित प्रजा परिषदेसारख्या संघटनांमध्ये त्यांनी नेतृत्वाची भूमिका निभावली. 1939 मध्ये कोल्हापूरमध्ये झालेल्या दलित प्रजा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. मंडळी, याचा अर्थ काय? एका छोट्याशा हॉटेलमधून सुरू झालेला प्रवास पुढे हजारो लोकांच्या हक्काच्या लढाईपर्यंत पोहोचला. म्हणून इतिहास गंगाराम कांबळेंना फक्त चहावाले म्हणून आठवत नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे शिलेदार म्हणून आठवतो. आणि तेच शाहू महाराजांचं मोठेपण दिसून येतं. कारण अनेक राजांनी किल्ले बांधले, अनेक राजांनी युद्ध जिंकली, अनेक राजांनी आपलं साम्राज्य वाढवलं, पण फार थोड्या राजांनी माणूस घडवला. शाहू महाराजांनी एका दलित तरुणाला दया दाखवली नाही, त्याला भीक दिली नाही, त्याच्यावर उपकार केल्याची भावना ठेवली नाही. त्यांनी त्याला स्वाभिमान दिला, संधी दिली आणि समाजाचं नेतृत्व करण्याची ताकद दिली. आणि म्हणूनच आजही शाहू पॅटर्न हा शब्द केवळ राजकारणात नाही, तर सामाजिक न्यायाच्या इतिहासातही अभिमानानं घेतला जातो. म्हणजे या कथेतून आपण काय शिकायचं? आजही समाजात अनेक प्रकारचे भेदभाव दिसतात. कधी जातीच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर, कधी पैशाच्या, तर कधी शिक्षणाच्या. सोशल मीडियावर आपण समानतेच्या पोस्ट टाकतो, संविधानाचा अभिमान व्यक्त करतो, पण आपल्या रोजच्या आयुष्यात आपण खरंच प्रत्येक माणसाशी समानतेनं वागतो का? हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारण्याची गरज आहे. कारण समाज बदलण्यासाठी नेहमी राजा असण्याची गरज नसते. कधी-कधी एका चहाच्या कपातूनही क्रांती सुरू होऊ शकते. शाहू महाराजांनी हे 100 वर्षांपूर्वी त्यांच्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं. त्यांनी तलवारीने नाही, कायद्याने नाही, तर एका सामान्य माणसाच्या हातात स्वाभिमानाची किटली देऊन इतिहास बदलला. म्हणूनच ही गोष्ट फक्त गंगाराम कांबळेच्या हॉटेलची नाही, तर भारतात समानता, स्वाभिमान आणि माणुसकीच्या लढ्याला नवं वळण देणाऱ्या एका दूरदर्शी राजाची आहे. इतिहासात अनेक राजे झाले, पण माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे राजश्री शाहू महाराज हे खऱ्या अर्थानं लोकांचे राजा ठरले. आज 26 जून म्हणजेच छत्रपती शाहू महाराजांची जयंती. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून, त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन आपण त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला. बाकी मंडळी, तुम्हाला हा किस्सा कसा वाटला? कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.